संजय नामदेवराव हिवसे, राहणार सपकूण, तहसील काटोल, जिल्हा नागपूर. मी आजपर्यंत रासायनिक शेती करत आलो. त्यामध्ये मला असा पाहिजे तसा फायदा झालेला नाही आहे. त्याच्यानंतर मी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आणि त्यानंतर मी घरच्या घरी जीवामृत बनवणे, गांडूळ खत तयार करणे किंवा खतावर शेणखतावर प्रक्रिया करून शेणखत डिकंपोज तयार करणे हा पद्धतीचा. तसेच यावर्षी जे आमच्या इथं जाधव साहेबाच्या मार्गदर्शनाखाली जो नैसर्गिक शेतीचा 125 लोकांचा जो गट तयार केला, त्याच्यामध्ये जाधव साहेबाचे मोलाचे मार्गदर्शन आहे आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे काही कास्तकार प्रवृत्त होत आहे, काही करत आहे, काही कानाडोळा करून नाही करत ना, पण काही 75% तरी लोक नैसर्गिक शेतीचा अवलंब करते. तसंच यावर्षी 7-8 लोकांनी जे शेतामध्ये जे आपले खत राहते त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यामध्ये ट्रायकोटर्मा, ॲझोटोबॅक्टर, PSB, डिकंपोजर, रायझोबियम असे टाकून हे खत जे तयार करून राहिलो आहोत. त्यामुळे तरी भरपूरसा फायदा आमच्या शेतीला होत आहे आणि तेच खत आम्ही जसे आपण आधी रासायनिक वापरत होतो त्याप्रमाणेच हे जे नैसर्गिक बनवलेले आपल्या शेणखतावर प्रक्रिया करून बनवलेलं शेणखत आम्ही झाडाला टाकत आहोत. तरी त्याच्या मोबदला यावर्षी मिळेल. झाडावरती आंब्या बहाराची फूट चांगली झाली आहे. तरी रासायनिकमध्ये जसा 10 टन आंब्या निघायचा तो यावर्षी 30 टन तरी आंब्या निघेल अशी आशा आहे. तसेच हे जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे जीवामृत आम्ही बनवतो त्याच्यामध्ये 10 लिटर गोमित्र, 10 किलो शेण आणि वडाखालची माती, 2 किलो बेसन, 2 किलो गूळ असं आम्ही जीवामृत तयार करतो. हे महिन्याला एका एकराला 2 ते 2.5 एकराला 2 ड्रम महिन्याचा आम्ही सोडतो. आणि त्याच्यानंतर जसे दशपर्णी अर्काची फवारणी ती महिन्यातून एकदा तरी आम्ही घेतो. दशपर्णी अर्कामध्ये 10 वनस्पतीचा पाला जे जनावर खात नाही असा पाला आणून तो आम्ही एका ड्राममध्ये 200 लिटरच्या ड्राममध्ये 50 ते 60 किलो टाकून तो दशपर्णी अर्क तयार करतो. 40 दिवस सडवत ठेवून तो दशपर्णी अर्क आम्ही झाडावरती महिन्याची फवारणी घेत असतो. त्यामुळे गळही कमी झाली आणि झाडाची क्वालिटी जराशी म्हणजे चांगलीच हिरवीगार कंच झाड दिसायला लागलं आहे. अशी आमची हे सांगणं आहे बाबा की सर्वांनीच नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा एवढीच इच्छा बाकी लोकांकडून हे बाळगतो. तसेच वेळोवेळी जाधवसाहेब आम्हाला येऊन ज्या गव्हर्मेंटच्या स्कीम आहे जशी भाऊसाहेब फुंडकरमधली फळबाग लागवड योजना, तशी भाऊसाहेब फुंडकरमधून जी ड्रीपची योजना येते ते ड्रीपची योजनेबद्दल पुष्कळशी माहिती आम्हाला त्या सरांकडून मिळतात. पण त्यांचे पण आम्ही खूप आभार मानतो. यावर्षी जसं जीवामृत वापरल्यामुळे तसेच दशपर्णी अर्क वापरल्यामुळे झाडाची क्वालिटी व फळाची संख्या इतकी जोरदार आहे की साईज तुम्ही बघू शकता. ही साईज आता तुम्हाला कोणाच्याही जिथे जो केमिकल वापरत असेल त्याच्याही बगीच्यामध्ये ही साईज आहे नाही संत्र्याची, ती साईज आपल्या शेतामध्ये आहे. व
आणि झाडाची ग्रीनरी, हिरवे कंचपणा हा खूप चांगला आहे झाडामध्ये. झाडाच्या खोडाले आधी डिंक्या लागत होता, पाणी धरलं की डिंक्याची सुरुवात होऊन जात होती, पण या नैसर्गिक जीवामृत वापरल्यामुळे किंवा दशपर्णी अर्क वापरल्यामुळे झाडाचे खोडसुद्धा निरोगी झालेले आहे.